मला आठवतं मागच्या एक महिन्यामध्ये मी एका व्यक्तीला भेटलो, तर तो आला होता की हार्ट चेकअप करायला. तो म्हणे, सर मला असं वाटतंय माझ्या हार्टमध्ये ब्लॉकेज आहे. बरं. मला अशी भीती वाटते, बहुतेक मला आहेच. सिम्पटम्स नाही आहेत पण मला आहे असं वाटतं, तुम्ही माझे टेस्ट करून घ्या. आणि त्याला निघालं. सो म्हणजे काहीतरी एक असे संकेत असतात जे आपल्याला कळतं की नाही, काहीतरी तर चुकीचं आहे. आधी मी थकत नव्हतो, पण आता मला थकायला होतंय. आणि वय पण एवढं नाही वाढलं, पण तरी एका वर्षापूर्वी मी थकत नव्हतो, आता थकायला लागलोय. काही काम करताना, जिना चढताना धाप लागायला लागली आता. सो हे एक लक्षण आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकाच्या शरीरामध्ये युजली कळतं की काहीतरी चुकीचं चालू आहे. सो ते कसं अवॉइड करावं? एकदम सिम्पल रुटीन अॅन्युअल चेकअप करून घ्या. त्याच्यामध्ये एक रक्ताची तपासणी असते, एक ECG असतो, एक 2D इको असतो. अशामध्ये आपण सडन कार्डियक डेथ म्हणजे कार्डियक अरेस्ट हा अवॉइड करू शकतो, या टेस्ट मधून काही आयडेंटिफाय झालं तर.